सिद्धेश्वर पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र पंढरपूरकडे जात असताना सावळी विहीर बुद्रुक येथे ग्रामस्थांकडून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले। दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मालेगाव जवळील आघार येथील कैलासवासी पुरुषोत्तम महाराज पगार यांच्या श्री सिद्धेश्वर पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र पंढरपूरकडे जात असताना सावळी विहीर बुद्रुक येथे आल्यानंतर या दिंडीचे सावळी विहीर येथे जोरदार स्वागत करण्यात आले। त्यानंतर या दिंडीचे श्री हनुमान मंदिरात आगमन झाल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। चहा पाणी झाल्यानंतर हरिपाठ झाला, उभे रिंगण झाले व ह.भ.प. बापू महाराज पोवार यांचे प्रवचन झाले। श्री व सौ बाबासाहेब जपे, सुनील वाघमारे आदींच्या हस्ते श्रींच्या पालखींचे व रथाचे पूजन करून आरती झाली। आरतीनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला। यावेळी ह.भ.प. बापू महाराज पवार यांनी सावळी विहीर ग्रामस्थ व अमरदीप संघटना गेल्या 48 वर्षापासून या दिंडीची महाप्रसाद व चहा पाणी आणि मुक्कामाची सोय करून सेवा करत असल्याबद्दल धन्यवाद मानले। यावेळी सावळी विहिरीचे सरपंच उमेश जपे यांनी महाराजांचे स्वागत केले। या प्रसंगी सोसायटीचे पदाधिकारी तसेच अमरदीप संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सावळीर गावातील तरुण मंडळ, महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी राजेंद्र दुनबळे, मराठी न्यूज 9 शिर्डी। महाराजांच्या रूपाने आली, महाराजांचे वडील हे आमचे परम मित्र होते। त्यांना जीव घातला, काय झालं आणि ही वारी चालू केली। पुरुषोत्तम महाराज आले, माझं त्यांचं अतिशय घनिष्ठ नातं होतं। आगारवरून यायचे पुरुषोत्तम महाराज आणि अतिशय आणि अमरदीप संघटनेने एक नाही 4 दिंड्या चालवल्या। अख्ख्या गावाच्या दिंड्या, सगळ्या गावाच्या दिंड्या मी सरपंच झाल्यापासून आम्हाला संघटनेची ताब्यात दिल्या। अतिशय उत्तम कार्यक्रम करतात ते आणि शेवट अमरदीप युवक संघटनेने त्या दिंड्या चालवल्या। आणि काहीतरी महाराज असो, तुमच्या ताशे असो किंवा आगरचे असो, पण हे करत असताना महाराज लोक खूप येतात, खूप जातात। यांच्या वडिलांनी काहीतरी वेगळं देऊन गेले आपल्याला, हे काहीतरी वेगळं देऊन गेले। वतीनं माझ्या गावच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं, माझ्या गावच्या युथ कार्यकारी सोसायटीच्या वतीनं महाराजांचं आदरपूर्वक स्वागत करतो। आमच्या गावचे ज्येष्ठ नेते ते सगळे बघत होते माझ्या आधी, कैलासवासी रमेश पडले आगलावे, नवनाथ पाटील आगलावे, नवनाथ पाटील जपे, हे दोघं जण मला कधीच वेळ नाही आली, हे बघायचे। रमेश पाटील असायचे, रमेश पाटील सगळं करायचे आणि रमेश पाटलांनी कधी भेदभाव झाला नाही कधी।